नमस्कार मंडळी, मी आस्था साटम आणि मी आज करणार असे अळू किंवा अळूचा फतफदा पण एका म्हणतात. तर अळवासाठी आमका खंय लांब जावची गरज नाही. घराच्या बाजूकच ही अळू आहे. तर अळवातही दोन प्रकार असतात. काळ्या दांड्याचा असता त्याका अळू म्हणतात आणि जा पांढऱ्या दांड्याचा असता त्याका तेरा म्हणतात. तर अशा प्रकारे मी या अळू काढलंय. थोडा जुनच असा या अळू, पण दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण चव घेऊची असताना म्हणून त्या एकदा तरी उष्टाऊक मिळाले म्हणून ते त्या काढलंय. अशा प्रकारे ते सगळे काढून घेतलंय. काढून घेतल्यानंतर त्या सोलूक घ्यायचा. ते दंडारे असतात ना, ते अशा प्रकारे सोलून घ्यायचे एक एक करून. सोलल्यानंतर त्या मध्यभागी तोडायचं दंडारो त्याचो, कारण त्या सोलल्याशिवाय कापला जात नाही म्हणून. अशा प्रकारे सगळा सोलून घेतलं. देठ असतं ते एका साईडीक ठेवायची, पानं असतात ते एका साईडीक ठेवायची आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे दोन्ही पण. आणि ह्या चिरताना मात्र ना खाज असता अळवाक, त्याच्यामुळे आगोळ लावून चिरायचा. तर त्यासाठी मी कडधान्य घातले, तुम्ही बघू शकता. मिरची उभी चिरलेली, कोका आणि चिंच घातलेलं खाली टाकले कुकरात कडधान्य खाली टाकलंय. त्याच्यावरती ह्या चिरलेला सगळा अळू आणि तुम्ही कडधान्य कुठचाही घालू शकता. मी पावटे, वरणे, चणे, वाटाणे आणि घोटिये घातलेलं आहे. त्याच्यातच उभी चिरलेली मिरची, चिंच आणि 7-8 कोकमा टाकलेलं आहे. पाणी घातले तांब्याभर आणि 4 शिटी करून घेतलं आहे. मीठ पण त्याच्यातच घालायचा आपल्या चवीनुसार. कमी जास्त पण होऊ शकतं, त्याच्यामुळे नंतर घातलं तरी झालं. तर अशा प्रकारे 4 शिटी झाल्यानंतर काढून घ्यायचा. त्याच्यातली जी मिरची वगैरे असतात ती काढून घ्यायची, मिरची आणि सोला, आणि त्या स्मॅशरने ह्या करून घ्यायचा, दाबून घ्यायचा, जेणेकरून जर गट्टे विट्टे काय असतील ना तर ते बारीक होतात. रवी नव केलास तरी चालता. कोण कोण ह्या मिक्सराक लावतात, मिक्सरला पण लावला तरी चालतात, पण आमका असं नाही आवडत. त्याच्यामुळे जी मिरची आहे, सोला आणि चिंच काढलेली होती ते त्याच्यात घातलंय. चुली ठेवलंय टोप, तेल टाकलंय आणि त्याच्यात टाकलंय मोहरी फटफटली ना की 10-12 मात्र लसूणही लागतात सोललेले, ते ठेचून घालायचे. अशा प्रकारे जरा परातली ना व्यवस्थित, लसूण जरा भाजले ना की त्याच्यात टाकायचा अळू. एकदम रसरसावून झालेला होता, त्याच्यामुळे चुलीतली आग त्या टोपातच उतारली. अशा प्रकारे व्यवस्थित खतखतल्यानंतर ना तुमका हव्या तर त्याच्यात पाणी घालू शकता. थोडासा मीठही घातलेलं आहे मी चवीनुसार.